विलास आणि आप्पा आणि साईराज 11 या संघासाठी चान्स बनू शकते आणि सामना ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघाने जिंकला तर सामना मात्र सुपर 8 मध्ये जाऊ शकतात. काय घडणार काय बिघडणार. गोलंदाजी मार्कवर उमेशला आपण बघतोय पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज. यावेळेस पहिलाच बॉल कमालीचा षटक. पहिला बॉल डॉट. चांगली गोलंदाजी. खरं तर ही बॅटिंग पहिले व्हायला पाहिजे होती करणची. बरोबर. यावेळेस मात्र पुढे येऊन सरसवण्याचा प्रयत्न. प्रवीणच्या बॅट मधनं हा फटका फसला होता. एकतर बनली दुसरीचा प्रयत्न नाही आणि पाहता पाहता 2 धावा इथून आपल्याला पाहायला मिळतील. यात शंका नाही. सॉरी 1 धाव. षटक क्रमांक पहिलं P1चं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. शॉर्ट बॉल हा वाईड बॉल. एक एक्स्ट्राची धाव फलकावर जोडली जाईल. चांगलं बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. थोडासा स्पीडअप घ्या. ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघ आपण बघतोय. हा मात्र फटका चांगला आहे. शतरक्षक नाही एक्झिक्यूट केलाय बॉलला मिड विकेट रिझन मध्ये. शॉर्ट मिड ऑनला. खरं तर चांगली फील्ड पाहायला मिळाली आणि हा फटका कमालीचा प्रवीणच्या बॅट मधून त्या ठिकाणी शतरक्षक पाहायला मिळाला. एक बिग हिटर फलंदाज अर्थात प्रवीण बॅक टू द डगआउट. येस थँक्यू. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. चांगला खेळाडू आहे. तुषारला बघतो. यावेळेस मात्र हलकासा दिशा दिले. 2 शतक 2 फिल्डरच्या मधोमध हा बॉल खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. 2 बनलेत. एकीचा प्रयत्न होता त्या ठिकाणी 2 आपल्याला पाहायला मिळाले. चांगली सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. उमेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होता. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल प्रगती पथावर मित्र म्हणून चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. अद्यापर्यंत कमी धावा खर्च केल्या त्या गोलंदाजाने. हा मात्र चांगला फटका. त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव बनले. 1च्या मदतीने टीम जाऊन पोहोचेल 6 या धावसंख्येवर. पहिलं षटक समाप्त झालंय. चला दुसरं षटक लगेच मैदानाच्या आतमध्ये टाकण्यासाठी तयार व्हायचं. 6 बनलेत. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय सूरज कांबडी. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. हा खरे तर सामना बनवू शकतोय टीम प्रज्योत 11 साठी. हा मात्र कमालीचा फटका. 2 फिल्डरच्या मधोमध बॉलला पाठवलंय सीमा रेखा पार. 4 धावा. चौकार. येस थँक्यू डीजे. शेवटचा सामना आपण बघतोय प्रज्योत 11 त्याला फाईट करण्यासाठी उतरा. ट्रिपल ए ब्रदर्स 11 हा संघ आपण बघतो. चौकार आलाय सूरजच्या गोलंदाजीवर. हा भरपूर चांगला बॉल. इथून डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण सूरजला बघतोय. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवर मित्र म्हणेन सूरज. कमालीची गोलंदाजी इथून आय विल डेफिनेटली. फलंदाजाचा फर्निचर बिघडवलं. फर्निचर डिस्पॅच. फलंदाज बाद डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सचिन. लगेच धावत जा सचिन प्लीज. चांगली मॅच. बॅटिंग करणं फार महत्वाचं राहील. बॅटिंग आणि बॉलिंग खरं तर तितकीच महत्वाची आपल्याला पाहायला मिळेल. आमचे डीजे वाले देखील मध्येच काहीतरी आता लावणार कारण त्यांना देखील माहिती टाइम झाल्यानंतर हीच परिस्थिती होते. आणि मित्र म्हणेन 1 धाव घेतली जाईल. दुसरी मिळणार नाही. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 2 आपण बघतोय. सूरज गोलंदाजी ट्रॅकवर.
षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ फुल टच त्यावर फटका दमदार आहे फलंदाजाच्या बाट मध्ये येतोय षटकार. धन्यवाद डीजे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाले. षटकार आलाय फलंदाजाच्या बाट मध्ये. इथे देखील क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न भरपूर चांगला आपल्याला पाहायला मिळाला. राहुल बॅटिंग वर आपल्याला पाहायला मिळतोय. सॉरी कोण प्रज्योतला आपण बघतोय. प्रज्योतच्या बाट मध्ये षटकार आपण पाहिला. ज्यांच्या नावाने खरं तर संघ खेळतोय तो प्रज्योत बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटच्या मोमेंटला देखील चांगली फटकेबाजी केली प्रज्योतच्या माध्यमातून सातत्याने आपण बघतोय. आणि या ठिकाणी मात्र कमबॅक करत असताना टीम ट्रिपल ए ब्रदर्स 11 आपण पाहतोय. षटक क्रमांक 3. 2 षटकाचा खेळ समाप्त झाला. जाऊन पोहोचले टीमची टोटल 18 या धावसंख्येवर. उमेश गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज. चला लगेच स्पीडअप द्यायचा. उमेश चांगला बॉल कमालीची गोलंदाजी उमेश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर उमेशला बघतोय. चांगला खेळाडू आहे. फलंदाजी देखील चांगली आहे आणि आज स्वतःसाठी देखील जास्त काही करता आलं नाहीये परंतु टीमसाठी योगदान चांगलं दिलंय या खेळाडूने. दुसरा देखील डॉट बॉल कमालीची गोलंदाजी. इथे मित्रमंडळाने प्रज्योतला देखील थांबून ठेवलंय. सॉरी प्रज्योतला देखील थांबून ठेवलंय. प्रज्योत ऑन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल. जगदीश लोखंडे साहेबांचा हा चिरंजीव अर्थात प्रज्योतला आपण बघतो. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक बॉल खाली पकडली जाईल. फलंदाज बाद होईल. प्रज्योत बॅक टू द डगआउट. हा चांगला बॉल. यावेळेस मात्र ऑन साईडला एक धाव तर बनले. दुसऱ्याचा प्रयत्न नाही. राहुल येतोय आणि इथे आमचे निशांत बागडे खरं तर रिस्क घेतात. पुन्हा एकदा हाय रिस्क झालाय की काय असंच काहीतरी दिसतंय. यावेळेस आता दिशा दिले. फक्त टॅप केलं. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल बाद. इथून सचिन बॅक टू द डगआउट. सॉरी राहुल आउट. येस थँक्यू. चला फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये. आणि जिथे स्टार 11 खरं तर फोटो काढण्यासाठी मग्न आहे परंतु जोपर्यंत फोटो निघत नाही तोपर्यंत आम्ही मैदान सोडणार नाही. ह्या इरादा पक्का केलाय कारण ते सुपर 8 साठी क्वालिफाय झाले. आणि इथून हो लाजवाब फर्स्ट बॅट्समन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला की ज्याने प्रथम बॉलला सन्मान देण्याचं काम केलं होतं. चला लगेच थोडा स्पीडअप घ्या. 4 षटकाची मॅच समाप्त झाले. शेवटचं षटक आपण बघतो प्रगती पथावर. चौथं षटक आपण बघतोय. गोलंदाजी ट्रॅकवर भालचंद्र एक चांगला खेळाडू आहे परंतु यस जिथे स्टार 11 आज हलणार नाही. मैदान सोडणार नाही कारण किती थंडी पडो आम्ही मैदान सोडणार नाही. कारण पहिल्यांदा ते क्वालिफाय झालेत आणि फोटोचा आनंद लुटत असताना प्रेक्षणला देखील आपण बघतोय. सागर देखील आहे. सागर इथे कॅप घालून आलाय. पंड्या देखील आहे. अशी भरपूर खेळाडू या ठिकाणी आपण बघतो. मॅच खरं तर एक धाव बनले. एकाच्या मदतीने टीम जाऊन पोहोचले. धाव फलकावर धावा लागले गेले. 20 धावा आपण बघतोय. हा देखील चांगला बॉल भालचंद्रचा. इथे कमालीचा षटक भालचंद्रचा राहिलाय. प्रज्योत 11 संघाला कुठेतरी हा सामना जिंकणं महत्वाचं होतं परंतु
यावेळेस देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी जेव्हा जेव्हा भालचंद्रनी गोलंदाजी केली तेव्हा तेव्हा चांगली गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली. 4 बॉल त्यामध्ये 1 खर्च केले, फक्त सिंगल धाव. हा देखील डॉट, कमालीचा षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी मी तर म्हणेन डॉट बॉल आणि मिडल षटक जाईल का, नाही, 1 धाव खर्च केले म्हणून चांगले षटक म्हणावं लागेल. षटक क्रमांक 4 आपण बघतोय. हा देखील डॉट बॉल, कमालीचा षटक. षटक संपल्याचा इशारा येतोय पंचांचा, म्हणजे 4 षटकाचा खेळ समाप्त झालाय. टीमची टोटल जाण पोहोचले 20 या धावसंख्येवर. AAA ब्रदर्स 11 संघाचे खरं तर प्रत्येक खेळाडू अजूनही मैदानाच्या बाहेर पाहायला मिळत आहेत, कारण त्यांना देखील माहिती आहे गावाची मॅच आहे. आणि खरं तर मधल्या वेळेस असं वाटत होतं की AAA ब्रदर्स 11 बाहेर जाईल की काय, तर नंतर जी बॅटिंग केली भालचंद्रनी ती मात्र कमबॅकिंग बॅटिंग. इथे चांगला बॉल, पहिला बॉल. या जिथे स्टार 11 संघाचा हा दर्जेदार क्लास जाता जाता दाखवत असताना टाळ्यांचा गजर सर्व काही सांगून जातो. यस, बॉलर साठी टाळ्या. खरं तर एकटाच राहुल इथून पडला. दुसरा बॉल इथून मी तर व्हाईट चेंडू, व्हाईट बॉलची सांगता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. विकेट हॅट्रिक साठी दिलीप पादीर यांच्याकडून 500 रुपये दिले जातील. यावेळेस मात्र उंच बॉल हवेत पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक बॉल खाली सोडली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 देखील जमलेत. विश्वाचं आगमन देखील या ठिकाणी झालंय. विश्वाचं स्वागत करा मिलिंद आपण, की स्टॉक थोडासा कमी पाठ. नक्कीच चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतो प्रज्योत 11 संघ. चांगली मॅच पाहतोय. बॅटची इनरेज, यस, फलंदाज बाद. आणखीन 1 विकेट. मैदानाच्या बाहेर टाळ्यांचा गजर. गोलंदाज राहुल साडी, कारण राहुलला देखील माहितीये मला एकट्याला टाकलंय पण मी सुद्धा कमी नाहीये, आणि ते करून दाखवत असताना राहुल गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. स्वतःचा गावाचा खेळाडू समोरच्या टीम मध्ये जेव्हा खेळतो त्याला प्रतिसाद देण्यासाठी सर्व खेळाडू मैदानाच्या बाहेर आम्हाला पाहायला मिळतात. ज्या राहुलने खरं तर मागचा सामना जिंकून दिला होता षटकाराने, तोच राहुल कमबॅक करतो. यावेळेस बॉल हवे ते क्षेत्ररक्षक बॉल खाली आणि तिथे एक तर बनले, दुसरीचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. षटकातील अजूनही काय चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडूचा खेळ शिल्लक घ्या. 2 बॉल डॉट आले तर मॅच बनू शकते. हा फटका चांगला आहे. बॉल हवे ते क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये झेल कॅरी केले. व्हाट अ कॅच. राहुल स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये झेल पकडली आणि एकच जल्लोष. जिथे स्टार 11 संघाचा जल्लोष पाहायला मिळतोय. मैदानाच्या चारी बाजूला प्रेक्षकांच्या लोट गर्दी शेवटच्या मोमेंट पर्यंत आम्हाला पाहायला मिळते. आणि आज खरं तर चांगले मॅचेस आपल्याला पाहायला मिळाला. अनिल दोरे शेवटपर्यंत खरं तर झुंजतोय, शेवटपर्यंत लढा देतोय. संघासाठी योगदान नक्कीच चांगलं राहील यात शंका नाहीये. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. एक तर बनले, दुसरेचा प्रयत्न नसेल. आणि ते पाहता पाहता पंच धाव नाहीये ना. यस यस यस, विकेटचं पतन. फलंदाज बाद. प्रकाश आणि हनुमान आणि असे 3 संघ मालक आहे, म्हणजे AAA ब्रदर्स. त्यांना अनिल हा फलंदाज पाहिजे होता आणि तो त्यांनी घेतला. आणि भले काही होऊ दे आम्हाला, परंतु तो फलंदाज पाहिजे आम्हाला. त्यासाठी त्याने हाय रिस्क घेऊन तो फलंदाज काबीज केला. आणि त्या फलंदाजाची खरं तर चतुराई आपल्याला पाहायला मिळते. मागच्या सामन्यामध्ये देखील आपण त्याचं क्लिप पाहिले. ती क्लिप देखील भरपूर व्हायरल झाली. ज्यावेळेस करण होता बॅट्समॅनसाठी, तेव्हा करणची विकेट काढण्यासाठी तो बोलत होता की इथे बॉल टाक, आणि तो बॉल देखील टाकला आणि विकेट पाहायला मिळाला होता. येस, धावफलक जाऊन पोहोचलाय. 26 धावसंख्येची गरज आहे. लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. सलामीची जोडी 30 बॉल शिल्लक आहेत. 26ची गरज आहे.
गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. गोलंदाज नाव तुषार उगले. गोलंदाजी ट्रॅकवर. शेवटचा सामना, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. डोळ्यामध्ये तेल घाला, बॅटिंग करा. 26 बनवायचे, 30 बॉल शिल्लक आहेत. एखादा बॉल खाल्ला तर पोट फुगू नका, दुसरा देखील खा, कारण बॉल भरपूर आहेत, आणलेत आपण भरपूर, त्यासाठी प्रयत्न करा मॅच जिंकण्यासाठी. 26 बनवायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. टांगल टिंगर करत असताना मैदानाच्या आतमध्ये दाखल. ही मॅच महत्वाची आहे. ट्रिपल ए ब्रदर्स 11 संघासाठी मॅच महत्वाची आहे. परंतु प्रज्योत 11 देखील कमी नाहीये. शेवटच्या मोमेंट पर्यंत लढतोय, झडतोय, झुंज देतोय आणि हाय रिस्क अजूनही चालू आहे आमच्या बागडे साहेबांची. यस, पहिला बॉल फटका दर्जेदार. भालचंद्रच्या बॅट मधून तडाकेबाज चेंडू सीमा पार. साधा बा एस डीजे. 6 धावा आल्या. तुषारच्या विरोधात हा आला आपण पाहतो. शॉर्ट बॉल, त्यावर देखील फटका दर्जेदार. मिड विकेट रिझन मधून चेंडू सीमा पार. चांगला बॉल. बॉलची उसळी खरं तर या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्या ठिकाणी चांगले बॅटर मैदानाच्या आतमध्ये. येस, दिलीप पादीर कडून 500 रुपये दिले जातील षटकार हॅट्रिक साठी. यावेळेस मात्र 1 धाव आल्या. 500 रुपये कमावण्यासाठी हॅट्रिक मारावी लागेल. दिलीप पादीर शेवटच्या मोमेंट पर्यंत बक्षीस लावलं जातं. हा मात्र बॅटची हलकीशी कडा. 1 तर धाव आले. धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. अजूनही 12 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. चला, गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच एंटर व्हा. गोलंदाज आपण बघतो. खरं तर प्रवीण आज मॅचची मजा लुटत असताना पाहतोय. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत जास्त काही करता आलं नाहीये, परंतु शेवट देखील गोड केला त्याने, यात शंका नाहीये. खेळाडू वृत्ती, प्रत्येक खेळाडूचं मनोबल असतं की मॅच खेळायला महत्वाचे आहे, परंतु शेवटचा क्षण देखील गोड व्हावं लागतो. गोलंदाज आपण जरा थोडासा स्पीडअप द्या. गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाज नाव रमेश प्रणय. यस, आमचे जगदीश लोखंडे साहेब देखील अजून मैदानात आहेत. मला वाटलं गेले की काय, परंतु जगदीश साहेब अजूनही मैदानात सज्ज. यावेळेस कव्हर ड्राईव्हचा लास्ट जवाब देखना स्ट्रोक. चेंडू सीमा पार. 4 धावा. शेवटच्या मोमेंट पर्यंत आमच्या जगदीश साहेबांनी खरं तर महत्वपूर्ण योगदान दिलं. अद्यापर्यंत एकही खेळाडू हलून दिला नाहीये. ही ओळख आहे जगदीश लोखंडे साहेबांची, कारण सातत्याने असलेलं क्रिकेटवर प्रेम आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. प्रकाश बल्लाच्या बॅटमधून एक चौकार आला. अजूनही काय धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी? 8 धावसंख्येची गरज आहे. ही मॅच जिंकेल का? ट्रिपल ए ब्रदर्स 11 हा संघ. डोळ्यात तेल घालावं लागेल. शॉर्ट बॉल, फटका कमालीचा मलाही दिसला नाहीये. बॉल मिड विकेट रिझन मधून सी मारे कपार. 6 धावांसाठी बिग ब्लास्ट षटकार. यस डीजे, धन्यवाद. जशी 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी, आणि नक्कीच जशी मॅच जिंकली तशी ट्रिपल ए 11 संघाचे सर्व खेळाडू लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा. एक जल्लोष खरं तर व्हायला पाहिजे, कारण सुपर 8 मध्ये क्वालिफाय जर झाले तर नक्कीच एक जल्लोष असतो आणि तो केला पाहिजे. शॉर्ट बॉल, त्यावर फटका फसला क्षेत्ररक्षक. यस, जगदीश बॉल खाली आणि इथे पकडली जाईल. लास्ट जवाब झेल. वॉट अ कॅच. सुंदर झेल पकडली. 2 धावसंख्येची गरज आहे. अजूनही लढतायत, जिंकतायत. मध्ये संघर्ष चालू आहे प्रज्योत 11 संघाचा. शेवटच्या मोमेंट पर्यंत संघर्ष करत असताना आपण पाहतोय. छत्री पावसाला थांबू शकत नाही, परंतु पावसामध्ये थांबण्याचं धाडस नक्की करू शकते. म्हणूनच म्हटलं जातं ना की आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी अनेक प्रयत्न करा, संघर्ष करा, लढा आणि शेवटच्या मोमेंटला विजय प्राप्त करा. हेच करत असताना फलंदाज अनिलच्या बॅट मधून 1 धाव तर जमले. आता 1 धाव संख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. आम्ही देखील इथे स्क्रीनवर बघतोय 1 धाव संख्येची गरज आहे. निशांत बागडे, एक मोठं नाव, केटीसी लाईव्ह टेनिस वाहिनीचं एक मोठं नाव म्हणजे निशांत बागडे, आणि
यावेळेस मात्र बॉल हवेत आहे. जगदीश बॉल खाली, एकची गरज आहे आणि ती देखील झेल ड्रॉप करत असताना विजयाचा शंखनाद करणारा ट्रिपल ए